8 श्लोकांनी माऊली ज्ञानदेवानी पांडुरंगाची स्तुती केली। कारण याच्या आधी 108 वेळा ज्ञानदेवानी समाधी घेतलेली होती। ही जी समाधी आहे ती 190 वेळची समाधी आहे। स्थान तेच आहे, स्थान तेच आहे। नारा विटा गोंदा महादा समाधीचं सगळं साहित्य आणलं, दूतवस्त्राची घडी टाकली, दर्भ अंतरलं, धुरवा धुरवा, तुळशी अंतरली, बेल अंतरला, धुतलेला कापडाची घडी त्यावरती टाकली, मृगाजन टाकलं, पुढे दोन्ही बैठवली, दोन्हीकडे तुपाच्या समया लावल्या, ज्ञानदेवाच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली। त्यावेळेचा प्रसंग कसा? नामदेवराया वर्णन करतात, सगळ्यांचे डोळे पाण्याने डबडबले, पाण्याने डबडबले। प्रत्येक जण ज्ञानदेवाचं दर्शन करण्याची अपेक्षा करतो। सर्व वैष्णव बसले त्या ठिकाणी, महामुनी शुकाचार्य, व्यासांसारखे, प्रल्हादासारखे। आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर नामदेवराया वर्णन करायला लागले अभंगाच्या पहिल्या चरणात। सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी, 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 आदरव वैष्णव मंडळी, फुलाच्या पाकळ्या वाटा सर्वांना, आपल्याला लोकांना वाटा, कोणीतरी एक कोणी आपण नाही जायचं, आपण कार्यकर्ते। लक्ष द्या, सर्व वैष्णव मंडळी समाधीच्या जवळ बसलेली आहे। त्या वैष्णवांचं नाव या ठिकाणी असं येतं, शुक, सनकादिक, व्यास, सर्व बसलेत। सर्व स्वस्ति क्षेम
सर्व कुशल आहेत, मंगल आहेत, ज्यांच्या मंगलमयतेचं वर्णन शब्दाने करता येत नाही, बोलायचं नाही. हा फक्त वाटून द्या, चुपचाप एका पोरी जवळ द्या, त्या बलीच्या जवळ देऊन टाका, ती वाटते घे ग वाटून द्या. समाधी जवळ बसलेली आहे, स्वप्नात दर्शन होत नाही असली मंडळी. बैसले ती पारी समाधीच्या, पण या ठिकाणी पताक डोलते आहे. खूप काही अर्थ याच्याशी आहे. विजयाची पताक, यशाची पताक, विजयाची पताक, वैराग्याची पताक. ध्वजस्तंभावरी वानरू जो का मूर्तिमंत शंकरू, शारथी शारंगरू अर्जुनीसी, अशी अलौकिक पताक. उडता हनुमान ज्यावरती आहे, हातात पर्वत घेतलेला. वैष्णवांची, वारकऱ्यांची पताक आहे ती. या पताकांच्या सावलीनं इंद्रायणीचा परिसर निनादला. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये जाण्याकरता सिद्ध झाले. पताकाची छाया दुनावली पार, तेव्हा ज्ञानेश्वर सिद्ध झाले. पण ज्ञानदेवाच्या हातात संन्यास दीक्षा घेतल्यामुळे दंड दिला. कशाचा? महावल्ली स्वर्गातून आणलेली. महावल्ली याचा अर्थ महाऔषधी. त्याचा वृक्ष, त्याचं नाव आहे अजान वृक्ष. 3 आठवडेपर्यंत 21 दिवस अजान वृक्षाची पानं खाऊन माऊलीच्या समाधीजवळ जो ज्ञानेश्वरीचं पारायण करतो त्याला प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा साक्षात्कार देतो. हे त्याला वचन आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वरीचा महिमाच अलौकिक. एक काळ असा होता, नातांचं शुद्धीकरण करण्याआधी त्यात अशा ओव्या आलेल्या होत्या. त्या ओव्यांचं पारायण करताना जेवढ्या परिसरात त्यात माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं पारायणाचा आवाज जात होता, तेवढ्या परिसरातल्या लोखंडाचं सोनं होत होतं. क्या बात है. मेरे ज्ञानेश्वर महाराज जी ने ज्ञानेश्वरी की रचना की, इतनी अलौकिक और दिव्य थी. उन ओवियों के शब्द पंक्तियां लोहे ने सुन ली तो वो भी सोना बनता था. माऊली विचार करायला लागल्या. बदलत्या कली काळामध्ये लोकांनी या ग्रंथाचा मोक्ष प्राप्ती न करताना लोखंडाचं सोनं करण्याकरता जर उपयोग केला तर मोक्षापासून लोक वंचित राहतील आणि या ग्रंथाचा दुरुपयोग होईल. म्हणून नाथांच्या हाताने तशा ओव्या बाजूला केल्या आणि मरणारा मनुष्य मोक्षाचा अधिकारी कसा होईल ह्या ओव्या फक्त त्यात ठेवल्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्या ठिकाणी संत सभा, पताकांची छाया जिकडे तिकडे पसरली. इतका घनदाट वारकऱ्यांच्या हातात पताका आहे. अवतीभोवती मेळा झाला. ज्ञानेश्वर महाराज सिद्ध झाले. संन्यासाची दीक्षा घेतली, भगवे वस्त्र परिधान केले आणि संन्यासाचा दंड यांच्या हातात दिला. तो अजान वृक्षाची काठी होती वाळलेली. समाधीच्या आतमध्ये प्रवेश करण्याआधी समाधीच्या दारावरच ती टोचली जमिनीमध्ये. लगेच तो हिरवागार वृक्ष झाला आणि कोरड्या काष्टाला पाला फुटला. अजान वृक्ष दंड आरोग्य अपार समाधी समोर सापडलेला. समाधी समोर सापडलेला. अजान वृक्ष दंड आरोग्य अपार. समाधी समोर सापडलेला.
समाधी समोर ताविलेला समाधी समोर ताविलेला समाधी समोर ताविलेला समाधीच्या पुढे तो हातातला दंड स्थापन केला, खोवला, जमिनीमध्ये रोवला. एका क्षणामध्ये तो हिरवागार झाला. कोरडिया काठी पुटीला पाला तेव्हा अवघी आला नमस्कारी. वाळलेल्या काठीला हिरवेपणा आला. लगेच त्याला पालव्या फुटल्या. तो अजाण वृक्ष आजही तसाचा तसा समाधीच्या जवळ आहे. कोरडिया काठी फुटीला पाला तेव्हा अवघी आला नमस्कारी. सगळ्यांना नमस्कार करायला लागले ज्ञानदेव. एकीकडून ज्ञानदेवाचा हात पंढरीश पांडुरंगाने धरला. एकीकडून निवृत्ती नाथाने हात धरला. निवृत्तू नाथ ओसंडून ओसंडून रडायला लागले. कधीही वृत्तीवर न येणारा निवृत्ती आज देहवृत्तीवर आला. लक्ष द्या. कधीही वृत्तीवर न येणारा निवृत्ती आज वृत्तीवरती आला. निवृत्ती याचा अर्थ सगळ्या वृत्तीतूनच जो निवृत्त झाला तो निवृत्ती. नाही तर निवृत्ती झाल्यावरही पुढचा आपण काहीतरी करायला लागतो, ती निवृत्ती नाही. रडायला लागला. एकीकडून निवृत्तीनाथाने हात धरला, एकीकडून पंढरीश पांडुरंगाने हात धरला. देव आणि निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर जातो समाधीत बैसावया. समाधीत बसण्याकरता निघाले. आसनावरती बसले. या समाधीला तोडण्याचे अनेक अनेक प्रयत्न झाले. औरंगजेबाने खास करून ही समाधी तोडण्याचा टास केला. ज्या वेळेला फाल्याचा टोक एक मारला सिद्धेश्वराच्या पुढच्या नंदीच्या पाठीवर, तशाच हजारो मधमाशा आग्याच्या माशा त्यातून प्रगट झाल्या आणि औरंगजेबाची फौज सगळी संडास करत पळाली. त्याच्यानंतर औरंगजेबाने कधी प्रयत्न केला नाही. अलीकडे देखील काही दुष्टांनी तोडण्याचा प्रयत्न केला, पण मोठमोठे साप त्यातून बाहेर येत राहिले आणि औरंगजेबाने अनेक मंदिरं तोडले, पण माऊलीच्या मंदिराला तो हातच लावू शकला नाही. विठ्ठला विठ्ठला समाधीच्या पुढचा तो परिसर अलौकिक आणि दैदिप्यमान असलेला. निवृत्तीनाथांनी एकीकडून हात धरला, पांडुरंगाने एकीकडून हात धरला. सगळ्यांना वंदन करत माऊली निघाल्या. आतमध्ये गेल्या. आसनावरती बसल्या. दोन्हीकडून तुपाच्या समया लावलेल्या आहे. देह स्थितीवरती नाहीत. निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनातच ज्यांनी आपलं घर बांधलं त्या माऊलीचा अलौकिक पुरुषार्थ काय वर्णन करावा. पांडुरंगाला त्रिवार वंदन केलं. 108 नावाने त्यांची स्तुती केली आणि ज्ञानदेवाने डोळे बंद केले. निवृत्तीनाथ ओसंडून रडायला लागले. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांनी त्यांना बाहेर आणलं आणि निवृत्तीनाथाच्या हाताने समाधीच्या दारावरती दगड लावला आणि सिद्धेश्वराचा ढवळा नंदी त्यावर स्थापन केला. सगळ्यांची मन कासावीस झाली. कान्होबा पाठक त्या ठिकाणी कीर्तनाला आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा साक्षात उभे आहे. नामदेवराय पांडुरंगाचा गळा धरून रडायला लागले. आता असा होणार नाही. जगाचे अश्रू पुसणारा परमात्मा. पांडुरंग रडायला लागला. त्यावेळेला रुक्मिणी मातेने हात पकडला. का बरं रडता तुम्ही? ज्ञानदेवाचं एवढं कौतुक काय आहे, विशेषता काय आहे? त्यावेळेला भगवान रुक्मिणी मातेला सांगायला लागले, देव म्हणे रुक्मिणी
हा एकची योगी देखील नेमी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची जो करील याची यात्रा तो तारील सकळई गोत्रा याची निदर्शने कुण पवित्रा सर्वही होया ज्ञानदेवाचा अलौकिक पुरुषार्थाने आळंदीचं महात्म्य वर्णन करताना एक एक टप्पास रुक्मिणी माता श्रवण करत आल्या आणि आता पांडुरंगाला निवेदनच करायला लागल्या. बस 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 खूप ऐकलं मी ज्ञानदेवाचं म्हणूनच आपण रडायला लागलात ना. पण मी म्हणते असा ज्ञान सूर्य ज्या मातेने 9 महिने आपल्या पोटात वागवला ती माता किती मोठी असेल. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानेश्वर महाराज ज्या आईच्या कुशीत 9 महिने राहिले आणि जिच्या कुशीतून जन्म घेतला अशा ज्ञान सूर्याला जिने आपल्या पोटी साठवलं ती आई आणि तिची कुस किती धन्यवादाला पात्र असेल. नामा म्हणगार गेली उडवण 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 नामा नामदेवराया म्हणतात घार उडून गेली. घार उडून गेल्यानंतर तिची पाडस तिची पिले दूर दूर जातात किंवा बांधलेल्या गवताच्या पेंडीचं बंधन सुटल्यावर गवताचा एक एक धांडा एक एक गवताची काडी जशी दूर दूर जाते तसं हेलकावलेल्या मनाने प्रत्येक जण एकमेकाला कवटाळून रडायला लागले. नामदेवरायाची तर अवस्थाच वेगळी आहे. नामा म्हणे घार गेली उडून माझा ज्ञानदेव गेला. सर्वांनी फुलं घेतली आणि समाधीवर उधळली. आपणही माऊलीचा गजर करून हातातली फुलं उधळूया. कुंडली कवरदा हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम नामा म्हणे घार गेली उडून बाळा बाळे दाना दान दुनावली.
पताकाची छाया तृणावली फार, तेव्हा ज्ञानेश्वर समाधिस्थ, नामा म्हणे संत कासा विससारे, लाविती पळ डोळियासी. डोळ्याला पदर लावून सगळेच रडायला लागले. कान्होबा पाठकांनी त्यानंतर 13 दिवस पर्यंत रोज त्या ठिकाणी कीर्तन केली. 13 दिवस पर्यंत अधिकार होता कान्होबा पाठकांचा. समाधी सोहळ्याचं कीर्तन कोणाचं? कान्होबा पाटकांचं. माऊलीच्या समाधी सोहळ्याला जी व्यक्ती कीर्तन करते ती सामान्य असेल कशी? कान्होबा पाठक यांचा अधिकार काय? कान्होबा पाठक महाराष्ट्रातले गरीब ब्राह्मण वारकरी संत यांच्या भक्तीची कीर्ती काशीला पोहोचली. काशीचे 2 ब्रह्मचारी महात्मे त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. तुम्हाला जर देव पाहायचा असेल तर महाराष्ट्रात जा, कान्होबा पाठक तुम्हाला साक्षात्कार करून देतील. रोज गंगेचं स्नान, विश्वनाथाचं दर्शन करणारे कान्होबा पाठकाच्या घरी पोहोचले काशीवरून. हे बसले होते पोरबाळ खेळवत. कान्होबा पाठक पोरबाळ खेळत बसले. बोले, क्या विश्वनाथ जी ने अपने को भेजा गलत जगह, ये तो अपनी पत्नी और बच्चों के साथ खेल रहे, ये बच्चों को खिला रहे, झुला रहे, पाण्यात झोके देतात आहे. फसलो आपण, विश्वनाथांना बसवलं. कान्होबा पाटकांनी ओळखलं यांच्या मनात काय काय हा प्रश्न निर्माण झाला. ओळखलं. बाबा क्या हुआ? मैं समझ गया, मैं बच्चों के साथ खेल रहा हूं तो आपने समझ लिया कि ये नादान है, अज्ञानी है. मेरे बच्चे यदि मेरे परमार्थ के आड़ आते हैं तो ये बच्चों का क्या करूं? आपले दोन्ही पोरं उचलले, 4-4 वर्ष वयाचे, नेले विहिरीत टाकून दिले, घराकडे आले. अब तो हो गया ना. बोले, बच्चे को मैंने डाल दिया कुएं में, अब तो मैं संत बन गया ना. आपको लगता है कि ये बच्चों को खिलाते हैं इसलिए संत नहीं. अब तो मैंने बच्चों को कुएं में डाल दिया, अब तो मैं आपको संत दिखता हूं या नहीं? ते पुन्हा बोटं मोडायला लागले. कैसा ये नालायक है आदमी, अपने पेट के बच्चों को भी इसकी फिक्र और कदर नहीं. जिन बच्चों को इसने जन्म दिया उन्हीं को उठाकर कुएं में डाल दिया. कैसा है नादान आदमी, इसका अनुग्रह अपन धारण नहीं करेंगे, चलो काशी लौट जाएंगे. कान्होबा पाठक म्हणतात, काय झालं? व्हॉट हॅपन? व्हाई यू आर गोइंग बैक एट काशी? क्यों लौट कर जा रहे हो? काय करा म्हणे? आलो तर लेकर खेळवत होते. आम्ही म्हटलं लेकर खेळणारा संत होते काय? पण तू लेका निर्दयी माणूस आहे, उचलले लेकरांनी हिरीत टाकले. या निर्दयी माणसाला संत कसं म्हणा? चाललो वापस. असं का? पोरं मी हिरीत टाकले म्हणून मी निर्दयी झालो, पोरं खेळवत होतो तो संसारी झालो. आता तुम्हाला संत दिसलो पाहिजे नाही? गेली हिरीवर कान्होबा पाठक. ए बोट्या ये, ए वरत ये. पाण्यात गेलेले दोन्ही लेकरं आपोआप वर आले आणि जिवंतच्या जिवंत 2 तासानं बापाच्या पुढे पुन्हा खेळायला लागले. बापरे, अजब आदमी. बोले, महाराष्ट्र का वारकरी. वारकऱ्याचा पुरुषार्थच लौकिक आहे म्हणून सगळं करा, पण वारकऱ्याच्या सोबत कधीच नाही खाजवा. गावचे जवाई असले म्हणे, घार गेली उडून बाळे दाना दान दुनावली. या कान्होबा पाठकांनी मुलं पुन्हा वर आणली. त्यांनी अनुग्रह स्वीकारला आणि कान्होबा पाठकांना गुरु केलं. आणि काशीच्या महान ब्रह्मचारी संतांना पांडुरंगाचा साक्षात्कार कान्होबा पाठकांनी त्या काळात केला. सांगितलं